करण्याचा जो घाट या विद्यमान सरकारने घातलेला आहे, त्यामध्ये या 59 जातीमध्ये डिस्क्रिमिनेशन आणि भेदभाव तयार होऊन सामाजिक सलोखा बिघडायला पाहिजे, हा जो विचारू हेतू या सरकारचा आहे, तर त्याला विरोध म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि पक्ष संघटनांच्या वतीने या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये भूमिका ठरविण्याकरिता आज आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. प्रशासनाने जे आनंद बदर समिती या ठिकाणी स्थापन केली, अहवालामध्ये कुठला सर्वेक्षण झालंय, त्याचे निष्कर्ष काय आहेत, कुठला अभ्यास त्यांनी केलेला आहे, तो पूर्णपणे डेटा उपलब्ध नसताना समाजातील इतर प्रतिनिधींना विश्वासात न घेता या पद्धतीचं उपवर्गीकरण करणं हे कुठेतरी संविधानिक मूल्यांची पायमल्ली आहे. सातत्यानं आंबेडकरी समुदायाला बॉयकॉट करणं आणि एकटं पाडण्याचा डाव भारतीय जनता पार्टीने जो आखलेला आहे, त्याला विरोध करण्याच्या हेतून आपण आज या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. केवळ एका विशिष्ट समुदायानं आरक्षणाचा जास्त फायदा घेतला, हा जो फेक नरेटिव्ह या सरकारनं या ठिकाणी स्टँड केलेला आहे, प्रस्थापित केला आहे, त्याला कुठेतरी खोडून काढणं गरजेचं आहे. आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार परिषदेची जी मुख्य भूमिका आहे ते आंबेडकरी चळवळीतील नेते आपल्या समोर ठेवतील. त्यांना मी विनंती करतो की जी भूमिका आपली आहे ती आपण प्रसिद्धी माध्यमांवर समोर ठेवावी. मिल्कवरून मोर्चा असेल तर यायचे कसे, त्याचं बसचं नियोजन असेल, गाड्याचं असेल, त्याचंही नियोजन तुम्ही ठरवा किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल तसे आदेश करा. बॅनर, भिंतीचे वॉलपेपर, इलेक्ट्रॉनिक मीडियाला एखादी जाहिरात देता येते का त्या दिवशी, त्याच्या एक दिवस अगोदर, त्याचाही विचार करा. किंवा पेपरला आपल्याला काही करता येईल का, तुमचे सगळ्याचे संपर्क आहे, 2 पैसे जातील पण लोकांच्या घराघरात हा मोर्चा केला पाहिजे. मी म्हणतात आहे एवढी माझी सूचना आहे. काही चुकला असेल तर क्षमा असेल. यानंतर निदेश आंबेडकर दादा सुरुवातीपासून जस्टिस बदर समिति का जो अहवाल है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र को उन्होंने जो दाखिल किया है, उसमें सरासर बेईमानी है, बदमाशी है और जात को तोड़कर जात में झगड़े लगाने की कोशिश, एक साजिश हमारे सामने आई है. लेकिन वो जो कोई अहवाल है, वो अहवाल अभी तक भी गवर्नमेंट की तरफ से जारी नहीं किया, और जारी नहीं करने के बावजूद भी हमको उसके ऊपर ऑब्जेक्शन वो लोग मांग रहे हैं. जबकि उस अहवाल में लिखा क्या है, ये बात से अगर कोई उसको इल्म नहीं अगर होगा, उनको अगर मालूमात नहीं होगी, तो फिर वो लोग उसके खिलाफ आक्षेप कैसा दे सकते हैं. हमारा कहना है कि वो उसके ऊपर कम से कम वो जो बदर समिति का अहवाल है उसको जारी किया जाए, सारे आम लोगों को उसको मालूम होना चाहिए, और उसके बाद में 2 महीने की सहूलत हमें देनी चाहिए, जो कि पूरे महाराष्ट्र में सारे लोग मिलकर उसके खिलाफ अपना जो भी कुछ ऑब्जेक्शन है वो दाखिल कर सकते हैं. बजट समिति के अहवाल में क्या लिखा है? ऐसा बोला जाता है, ऑथेंटिक नहीं है ना, वही तो हम कहते हैं कि अहवाल जाहिर नहीं हुआ, लेकिन ऐसा बोला जाता है कि 59 जाति जो है शेड्यूल कास्ट की, उसमें से सिर्फ बौद्धिस्ट लोग जो है इन्होंने मैक्सिमम उसका बेनिफिट उठा रहे आरक्षण का. ऐसा एक झूठा बयान वो समिति के तरफ से उसमें दाखिल किया गया है. वो उजागर करने की वो कोई जहमत नहीं उठा रहे. वो ऐसा कुछ तरह अगर करते उसमें उनकी जो खोट है वो समझ में आ रही है, और वही कारण है कि उनको सिर्फ वो छुपा कर ही उनका जो कुछ है तो निर्णय लेना है. हमारी मांग ही है कि वो अहवाल को जाहिर करो, और उसके खिलाफ फिर नोटिफिकेशन जो तुम जाहिर कर देंगे तो उसके बाद में हम 2 महीने की हमको सहूलत मिलनी चाहिए. हम हमारा ऑब्जेक्शन उसके बाद में दाखिल करेंगे. ये अगर नहीं होता है तो हमारा काम तो अंदरूनी तौर पे कोर्ट कचहरी का भी जो है, हम सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सब रास्ते जितने भी है उसके लेवल पर भी हमारा काम चालू है. आपको लगता है कि आरक्षण को धोखा है इस वर्गीकरण? सीधा धोखा है. लगने क्या सवाल है, इनको किसी भी सूरत पे आज तक का पिछला रिकॉर्ड देखिए ना फडणवीस सरकार का, ना सीधी तरह से ओबीसी का आरक्षण आज तक दे पाए, ना उसमें धनगर को दिए, ना किसी को दिए.
ना मराठे का भी पूरी तरह से दिए, लेकिन दोनों कास्ट में, दोनों समूहों में झगड़े तो लगा दिए। आज भी यही होने वाला है। और वो आरक्षण के लिए हमारे खिलाफ हमारे एक कास्ट को उचकाना, ये किसका नजरिया क्या बताता है इनका? वो साफ उनका उद्देश्य ये है कि इसको किसी तरह से हमारा जो आरक्षण है हमको टारगेट करके बुद्धिस्ट कौम को बदनाम करके दूसरे लोगों के साथ झगड़ा करना, इतना ही मकसद है गवर्नमेंट का, और वो हम हरगिज नहीं होने देंगे। आपका नाम और तारीख को मोर्चा निकालना, जी 27 तारीख को मोर्चे का आयोजन किया गया। हाँ। कैसा है उसका रूपरेखा? रूपरेखा हम उसके बारे में अलग से एक पत्रक निकाल के। आपका नाम और पद बोलिए। मेरा नाम दिनकर ओंकार है और मैं एक पूरे कमेटी का एक समन्वयक बोल के कार्यकर्ता बन के काम करता इसके जवाबदार जो तो आप सरकार को समझते हैं या समिति को समझते हैं? हूँ। नहीं, समिति कौन है? समिति शहर से और शहर के आजू बाजू से जो लोग आ रहे हैं वो हम सब आम खास में जमा हो गए, हम मोर्चे जमा किया और वहाँ से मोर्चे के माध्यम से हम विभागीय आयुक्त तो आके निवेदन देंगे। नहीं, आपकी डिमांड क्या है सरकार से? अभी पूरा वर्गीकरण रद्द करो, बाकी कुछ भी नहीं। वर्गीकरण ये मान्य नहीं हमको, ये जात जात में भेद करने वाला प्रस्ताव है सरकार का, और इसमें दलितों का नुकसान होने वाला है बहुत बड़े पैमाने पे, इसलिए वर्गीकरण रद्द करना चाहिए। इसके लिए ही हमारी मोर्चे में हमारी ये प्रमुख मांगनी है। वर्गीकरण के नाम पर आरक्षण को धोखा है क्या? फिर वही है, क्योंकि वर्गीकरण करने के बाद कुछ समाज के कुछ जाति जो उसमें आते हैं उन्होंने अभी उतनी पढ़ाई के लेवल में आए हुए नहीं है, और वो जगह जो है तो लैब सुन और ओपन में जाएंगे वो जगह, इसलिए हाँ वो ओपन में जाना नहीं जगह, और वो दलित वो ये अनुसूचित जाति के लिए ही पूरा आरक्षण रहना, इसलिए हम ये वर्गीकरण को विरोध कर रहे हैं। कितने लोग शामिल हो सकते हैं मोर्चे में? 50,000 से 1 लाख। आज जो सूबेदारी गेस्ट हाउस में ऐसा है कि महाराष्ट्र सरकार ने अनुसूचित जाति में जो 59 जातियाँ आती है उनको लेकर उपवर्गीकरण करने के संदर्भ में जो डिसीजन लेना शुरू किया है वो वन साइड है। उसके अंदर हमारा यही कहना है कि जब अनुसूचित जाति में 59 जातियाँ आती है तो क्या पूरे 59 जातियों का आपने वहाँ पर उनको पूछा है कि उनका मत क्या है? और मेरा तो स्पष्ट मानना ये है कि अनुसूचित जाति हो, जनजाति हो या ओबीसी हो, इनको आरक्षण देने वाला कौन है? तो इनको आरक्षण देने की बात ये संविधानिक बात है। ये संविधान ने SC ST OBC को आरक्षण दिया है। जब SC ST OBC को आरक्षण संविधान ने दिया है तो ये बात राज्य सरकार के अंतर्गत आती ही नहीं। जब ये बात राज्य सरकार के अंतर्गत आती ही नहीं तो फिर राज्य सरकार इसमें उपवर्गीकरण करने का घाट क्यों डाल रहा है, इसमें क्यों खोड़ा डाल रहा है? ये बात मेरे समझ के ऊपर है। और दूसरी बात ये है कि वो बदर समिति को लेकर कुछ बोल रहे हैं, तो मेरा ये मानना है कि बदर समिति जो है, तो बदर समिति में आने वाले 59 जातियों में से 58-57 जातियों के लोगों का उन्होंने पूछा है, उनसे बातचीत की है क्या? ऐसा कुछ भी नहीं है। सिर्फ मातंग समाज के कुछ 2-4 नेताओं को हाथ से पकड़ के, ये मनुवादी प्रवृत्ति के लोग जो है उनको पकड़ के जो है तो ये सब तमाशा खड़ा किया है, लेकिन ये पॉसिबल नहीं है, उपवर्गीकरण होगा नहीं। जैसे अंग्रेज का एक वाक्य था, फोड़ा मराठी में, फोड़ा आणि झोड़ा, तो यही कर रही है नीति RSS के लोग जो है ना। तो ये आरक्षण के मामले में अनुसूचित जातियों में फूट गिराने के लिए, उनके टुकड़े करने के लिए, उनको अलग अलग करने के लिए ये सब तमाशा खड़ी कर रही है। इसको हमारा विरोध है और इसके खिलाफ हम 27 तारीख को बहुत बड़ा मोर्चा छत्रपति संभाजी नगर में निकाल रहे हैं, और किसी भी हालत में हम राज्य सरकार को ये आरक्षण के अंदर इंटरफेयर नहीं करने देंगे, क्योंकि ये आरक्षण की बात ये राज्य सरकार के अंतर्गत आती ही नहीं। ये सेंट्रल गवर्नमेंट, लोकसभा, राज्यसभा और राष्ट्रपति ये लेवल की बात है, इसमें राज्य सरकार क्यों इंटरफेयर? मोर्चा कहाँ से कहाँ तक जाएगा? ये मोर्चा आमखास मैदान पे सब लोग जमा होने वाले हैं, और वहाँ से मोर्चा के स्वरूप में जो है तो डिविजनल कमिश्नर ऑफिस जाने वाले हैं, वहाँ पर डिविजनल कमिश्नर को जो है तो हम डेलीगेशन देने वाले हैं। आपका नाम? अशोक भातपुडे। उपस्थित झालेलो आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा समाज किंवा आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही। आम्ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य, समता, बंधुता आणि अनुसूचित जातीतील सर्व घटक जातींना न्याय मिळावा या भूमिकेवरती ठाम आहोत। एका समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही घटकावरती अन्याय होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे आणि आम्ही देखील घेतली पाहिजे। या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्या समोर सादर करणार आहे। जो अहवाल
अनंत बदर समितीचा आपल्या समोर आला, तो अहवाल मुख्यतः क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने 2008 मध्ये जे 2 अहवाल सरकारकडे सादर केलेले होते, त्या अहवालाच्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. खरं तर समिती त्यावेळेस एकच स्थापन करण्यात आलेली होती 2003 मध्ये. 2003 मध्ये स्थापन केलेल्या समितीने 2008 मध्ये 2 अहवाल सादर केले. खरं तर या समितीकडून एकच अहवाल येणं अपेक्षित होतं, पण समितीमध्ये फूट पडली आणि समितीमध्ये फूट पडून उपाध्यक्ष आणि सदस्य यांच्या सहीने एक अहवाल सादर झाला सरकारला आणि दुसरा अहवाल अध्यक्ष आणि सहसचिव यांच्या सहीने सादर झाला. त्याच्यामुळे मुळातच तिथे 2 वर्ग पडलेले होते या आयोगामध्ये आणि दोन्ही वर्गांच्या शिफारशी या वेगवेगळ्या होत्या आणि त्याच्यावरती बरीच प्रक्रिया झाली आणि यातल्या बऱ्याचशा शिफारशी नाकारण्यात आल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे ज्या शिफारशी आलेल्या होत्या त्या शिफारशी शासनाने एकत्र केल्या होत्या आणि त्या शिफारशीमध्ये फरक असल्यामुळे या शिफारशी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्या शिफारशी ज्या खात्याच्या अंतर्गत आहेत त्या खात्याला देखील या शिफारशी सगळ्या सादर करण्यात आलेल्या होत्या. त्या खात्याकडून त्यांचे अभिप्राय मागवले गेले, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडूनही अभिप्राय मागवले गेले आणि शेवटी असं सांगितलं गेलं की यातल्या 25 शिफारशीवरती शासनाने ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेली आहे. 29 शिफारशी या विचाराधीन आहेत, 14 शिफारशी या अधिक आर्थिक भाराच्या आहेत आणि 14 शिफारशी सरकारने स्पष्टपणाने नाकारलेल्या होत्या आणि त्याच्या संदर्भातला GR सरकारने 31 डिसेंबर 2011 मध्ये काढलेला होता. त्यावेळेसच हे सगळं मॅटर क्लोज झालेलं होतं. पण त्यानंतर अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि सरकारने 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अनंत बदर समिती स्थापन केली. त्या अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे हा अहवाल देखील कालबाह्य आहे. याचं कारण असं आहे की जर 16 वर्षापूर्वीचा डेटा इथं वापरला गेला असेल तर 16 वर्षामध्ये बरेचसे चेंजेस इथे झालेले आहेत आणि हे चेंजेस मात्र आता ते लक्षात घेतले गेलेले नाही. त्याच्यामुळे न्यायाधीश अनंत बदर समितीवरती आमचे आक्षेप आहेत आणि जो अहवाल 2008 मध्ये सादर केलेला होता हा अहवाल कालबाह्य आहे. त्याच्यावरती सरकारने तेव्हाच निर्णय घेतलेले होते आणि तो अहवाल देखील क्लोज केलेला होता. त्यातल्या 14 मागण्या स्पष्टपणाने सरकारने नाकारलेल्या होत्या. त्याच्यामुळे तो अहवाल आता ग्राह्य धरू नये अशी आमची ठाम भूमिका आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीचा जो अहवाल आला, या भारतीच्या अहवालामधला जर तुम्ही अहवाल काढून बघितला तर एखादा MA चा पोरगा किंवा MPhil चा पोरगा देखील एक चांगला अहवाल लिहू शकतो. इतका बेकार अहवाल या रिपोर्ट या भारतीने सादर केलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही. 1961 आणि 2011 या 2 वेळेसचा डेटा त्यांनी वापरलेला आहे. पण 2011 नंतर आता जवळपास 15 वर्ष होऊन गेलेत. खरं तर जर भारतीला याच्यावरती काम करायचं असतं तर 2021 ची जनगणना होणं अपेक्षित होतं आणि ती जातनिहाय जनगणना अपेक्षित होतं. तेव्हाच कुठे भारतीने याच्यावरती काम करणं अपेक्षित होतं. त्याच्यामुळे भारतीने जो काही रेफरन्स वापरलेले आहेत, जे स्त्रोत वापरलेले आहेत, त्या स्त्रोतावरती आम्हाला संभ्रम आहे. त्याच्यामुळे भारतीच्या अहवालावर देखील आमचे आक्षेप आहेत असं आम्ही जाहीर करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायाधीश अनंत बदर समितीने जो अहवाल सादर केलेला आहे हा अहवाल 59 जातींचा होऊ शकत नाही. कारण 59 जातींचा अभ्यास करण्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा लागते. एक व्यक्ती कुठलीही यंत्रणा सोबत न घेता अहवाल कसा काय तयार करू शकतो अशी आमची शंका आहे. त्याच्यामुळे न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल सरकारने सामाजिक न्यायाच्या विभागाच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यांनी मागितलेला आहे त्यांना देखील त्या जिल्हाधिकाऱ्याकडून तो उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. या न्यायाधीश अनंत बदर समितीने जो डेटा वापरला तो डेटा कुठला वापरलेला आहे, सर्वेक्षणासाठी कुठली मेथड वापरलेली आहे, कुठलं रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात भेटी दिलेल्या आहेत आणि कोणत्या तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे हे जनतेसमोर स्पष्टपणानं आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अहवाल सार्वजनिक का केला जात नाही असा देखील आमचा आक्षेप आहे. कारण हा जर अहवाल आपल्या समोर आला तर याच्यामधल्या चुका हे अनुयायी दाखवून देऊ शकतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच याचं